नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सेकंड इनिंग्ज ऑफ लाईफ परिवारामध्ये. सर्वप्रथम आपल्या हेल्थ रिलेटेड व्हिडिओजना सर्वजण भरभरून प्रतिसाद देत आहात, त्याबद्दल सर्वांना मनापासून धन्यवाद. आणि आज आपण आलो आहोत या आमच्या गावाजवळच असणाऱ्या एका मस्तपैकी ढाबा टाईप हॉटेलमध्ये, हॉटेल शिवनेरी येथे. इथे चिकन, मटन आणि व्हेज थाळी सिस्टीममध्ये मिळते. चव एकदम भन्नाट आहे. आज आपण पाहणार आहोत किचनमधले काही खास शॉट्स, गरमागरम थाळी आणि आमचा प्रामाणिक रिव्ह्यू. हा जुना सातार रोड. या साईडला कडेगाव, कडेपूर आणि या साईडला बांबवडे, सांगलीवरून येणारा हा रोड. हे चिकन आणि मटन, बोकड का मटन. ही गावरान गावरान भी मिळत आहे. ही गावरान आहे. हे गावरान आहे, हे मटण आहे आणि हे चिकन आहे. आणि मसाला ते रेडी करून ठेवलाय का तुम्ही? काय काय आणि या बाजूला काय आहे? ग्रेव्ही आहे. रेडी मसाला पनीरचा आहे काय? शाकाहारी पण आहे. त्यात काय आहे? हे सकाळी रस्सा. रस्सा आहे का? जरा उघडून दाखव. त्यात काय आहे? हे अंडा मसाला. अंडा मसाला. ओके. पार्सल भरपूर असतात आहे ना? उकडून ठेवलेले मटण. आळणी रसा. बिर्याणी राईस. हा जिरा राईस. काय म्हणतात? हां, मिळते ना. आता भेटलेत ती भाजी. तिकडे भट्टी आहे वाटतं. भट्टीवर तुम्ही करताय काय? होय? हां? काय काय? हां हां हां. भाकरी पण करायला भारीच केले क्या? का नाही? डायरेक्ट फरशीवर. भारी भारी, एक नंबर. पहिल्यांदाच बघितलं मी असं. कुठल्या कुठल्या भाकरी करताय? बाजरी आणि ज्वारी. बाजरी आणि ज्वारी काय? चपाती पण असते ना? नाही काय? फक्त भाकरी आणि रोटी. हां. यात काय आहे हे? सूप आहे का? हां हां. काय मावशी कशा तंदुरी रोटी कशी बनवतायत बघा. फास्ट होते हा मोठी. किती करावं लागते तेव्हा रोट्या? कस्टमर येईल तसं असतं. कस्टमर सकाळी जास्त, संध्याकाळी जास्त असतील आहे ना? संध्याकाळी जास्त असतं. 500 भर लागतात दिवसाला.
संध्याकाळी फक्त फक्त संध्याकाळी 500. हा हा कस्टमरवर असते. कस्टमर येईल तसं. आणि कुठल्या दिवशी बंद नाही. अरे वा मस्तच हा. मोठे मोठे भाकरी रोटी हा तंदुरी रोटी मोठी छानच. तशी इथं अनलिमिटेड. गरम होते तो. चुलीवरची भाकर. चालूच असते आहे ना. किती वाजेपर्यंत चालू असते? 12 ते 3:30. 3:30 पर्यंत काय? अजून काय? संध्याकाळी संध्याकाळी 7 ते 11 वाजे. 7 ते 11. 7 ते 11. 11 पुढे बंद. 11 बरोबर. ते कधीपासून चालू केले? 2013-14. 13-14 काय काय स्पेशल काय काय तुमचे? चिकन थाळी, मटन थाळी, गावरान थाळी. गावरान थाळी सुद्धा आहे. हां बॉयलर चिकन थाळी आहे आणि मटन स्पेशल एकदम. मटण फार छान असते. एकदम. आमचे म्हणजे गावरान टाईप कोण घरगुती. पाहुणे आले किंवा आमचा मुलगा आला नाही मोठा पुण्याहून तिथंच येते जेवायला. इथलं मटण एकदम त्याला बसतं. चुलीवर. मटण म्हणजे मेन मटण चांगलं आहे. असं म्हणजे क्वालिटी मिळत नाही पाहिजे. हे आमचे मॅनेजर. मॅनेजर आहेत काय? हा, मॅनेजर. हां. बघा की इकडे. सगळं नाही छान मॅनेज केले तुम्ही. मस्त आहे काय. म्हणजे सगळे बाकी संध्याकाळची 8 ते ताट वगैरे लावायचं सगळ्यांचे. होय काय? हो. हां. म्हणजे एवढं सगळं एवढं म्हणजे गर्दी हां. सांभाळायची म्हटल्यावर जरा हेच आहे. सगळं छान. संध्याकाळी किती असते गर्दी? असं crowd 200-300 लोक. होय काय? भरपूर आहे. म्हणूनच आम्ही दुपारी आलो. संध्याकाळी म्हटलं गर्दीत काय बोलणं येणार नाही. ती ग्रेव्ही दाखवा त्यांना. आता तीच मारायची ना. नाही, नाही, बाहेर. हा मसाला आहे काय? हा, मसाला. मसाला घरीच असं तयार करताय नाही? मसाला घर पे ही करते हो ना? हा घर पे बनाते. मसाला घर हाँ? घर का ही मसाला है. घर का ही मसाला. ए प्याज काय की दे प्याज मसाला बनाने के लिए. मसाला बनाने के लिए. ग्रेवी. ग्रेवी हाँ, बनाने. मसाला बनाने. पूरा सब मसाले में रहता है हाँ, हाँ? मसाला। पूरा टेस्ट है सब मसाले में. सब मसाले में। हाँ. आप कब से हो यहाँ पे? मेरे को 6 साल हो गए. ये सब है स्वतः तयार करतात. चटणी सगळं. स्वतः तयार करतात. हां. सगळं घरगुती आहे. हां? बाहेरचं काही नाही विकत काही नाही. चांगला सेटअप आहे आणि क्वालिटी आहे. तेच नाही. जरा रेट सांगा तुमचे मटन थाळीचे. मटन थाळी रेग्युलर आहे ते 300 आहे. स्पेशल 400 आहे. हां हां गावरानमध्ये 220 रेग्युलर, 320 स्पेशल. हां. चिकनमध्ये रेग्युलर 190, स्पेशल 250. आणि प्रत्येक थाळीत 2-2 प्रकार आहेत, रेग्युलर आणि स्पेशल. हां. आणि हे काय व्हेज व्हेज काय तुम्ही घ्यायचे मसूर आहे, काजू आहे, पनीर आहे, ग्रीन पीस आहे, मिक्स व्हेज आहे, थाळी सिस्टीम आहे, प्लेट सिस्टीम आहे, अंडा मसाला, अंडा करी. आहे हे सुद्धा. आहे. भरपूर आहे व्हरायटीज भरपूर आहे. पार्सल भरपूर जाते. हां पार्सल जास्त जातात आहे ना. पार्सल पण भरपूर आहे. आता रस्ता कुठं मारणार आहे? बाहेर बाहेर ना. आता वाढणार नाही. हां. हे गॅस केला आहे. हे तुम्ही स्वतः मारता. हो. रस्सा स्वतः. हे मालक आहेत स्वतः स्वतः सगळं बनवतात का? बनवतात. सगळे स्वतः बनवतात. तडका जो मारायचा आहे मटन चिकन स्वतः करता. आणि ते का आता रस्स्याला तडका मारायचं काम चालू आहे. मटण चुलीवर शिजवून घेतलेलं आहे.
ते आणली ना सगळी. जास्त आहे ती. हां 20 किलो. 20 किलोचं मटण, त्याचा हा रस्सा. हे कलर आलेला आहे. घरगुती पद्धत आहे. सगळं तयार केल्यानंतर मग परत तडका मारून द्यायचा आहे ना. एक मिनिट. मटण किती लागते रोज आपल्याला? 15-20 केजी. 20 ते 15 किलो हां दररोज. 20 किलो. 15. एक बोकड कंप्लीट. हां हा फॅमिली साठी जेवणासाठी हॉल आहे. एक मटन आणि एक चिकन आहे. वाडा. ज्वारीची भाकरी आहे ना. बाजरी. आम्ही नेहमी इथे येतो जेवायला किंवा पार्सल घेऊन जातो. खूप छान अशी चव आहे इथली आणि मटण ही एकदम छान असते. बाजरीची चुलीवरची भाकरी आहे, गरमागरम. तर दुपारचे 3 वाजले त्यामुळे गर्दी नाही, परंतु संध्याकाळी आणि सकाळी 12:30-1च्या दरम्यान खूप गर्दी असते या ठिकाणी. एक नंबर आहे ना. रस्सा तांबडा रस्सा सुद्धा एक नंबर आहे. जरा कट येतोय. एक नंबर. होय ना.
मटण बघा जरा. हे अस्सल बोकड गावरान हे बघा छान. मस्त एकदम. असा होता आमचा आजचा खूप छान असा हा अनुभव. साधं ढाबा टाईप पण घरगुती चवीचं बनवलेलं मस्तपैकी जेवण. जर तुम्हाला हा फूड ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि हो, अशी बाहेरची थाळी खाल्ल्यानंतर पोर्शन कंट्रोल कसं ठेवायचं यावर लवकरच हेल्थ टिप्सचा नवीन व्हिडिओ येणार आहे. अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच. तोपर्यंत खुश रहा, आनंदी रहा.